चा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही आत्ताच लाईव्ह ऐकलं असेल। आदिती तटकरे यांनी सांगितलेले लाईव्ह काय आहे ते तुम्ही ऐकलं असेल की डिसेंबर मध्ये जो हप्ता मिळणार होता डिसेंबरचा तो हप्ता तर महिलांना मिळणारच आहे, परंतु बाकीचे राहिलेले जे हप्ते आहेत ते सुद्धा महिलांना मिळणार आहेत। परंतु त्यासाठी आदिती तटकरे यांनी आत्ताच सांगितलं की आधार सीडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे। मग ते केव्हाही केलेलं असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज 24 डिसेंबर 2024 आजपासून आज सकाळी 9 वाजल्यापासून बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। बऱ्याच महिलांना मेसेज सुद्धा आलेला आहे। तर तुम्ही म्हणाल आता कोणत्या महिलांना पैसे जमा झाले आहेत? महिलांच्या खात्यामध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अजून 1 रुपयाही आले नाही। अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार का आणि ते आले तर किती रुपये येणार हा सुद्धा महिलांचा प्रश्न आहे। 24 डिसेंबर सकाळी 9 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 6वा हप्ता पडायला सुरुवात झाला आहे आणि बऱ्याच महिलांचे त्यामुळेच प्रश्न येत आहेत आम्हाला अजून 1 रुपयाही जमा झाला नाही तर आमचे पैसे जमा होणार का? तर भिवू नका, आजच्या व्हिडिओमधून आपण सविस्तर याची सर्व माहिती पाहणार आहोत। तुम्ही आता लाईव्ह आदिती तटकरे यांच्याकडून ऐकलंच असेल, परंतु आपण त्यांची इन डिटेल माहिती जी त्यांनी काय सांगितली आहे त्याची पुढील सर्व इन डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। त्यांनी थोडक्यात आता लाईव्ह येऊन सांगितलं आहे, परंतु त्याची पुढील सर्व माहिती त्यांनी काय सांगितली हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांचा प्रश्न आहे की 6वा हप्ता कधीपासून जमा व्हायला सुरुवात झाली? तर आज 24 डिसेंबर 2024 ला सकाळी 9 वाजल्यापासून हा 6वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु 6व्या हप्त्याबरोबरच बऱ्याच महिलांच्या कमेंट्सच्या माध्यमातून असेही आले आहे की आम्हाला आतापर्यंत जेवढे पैसे राहिले होते तेवढे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे जे 1,500 रुपये आहेत आतापर्यंत 5 हप्ते जमा झाले, परंतु आम्हाला अजूनही 1ही रुपया आला नाही, तर हे पैसे कधी येणार? तर आज ते सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहे। म्हणजे बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 7,500 तर काही महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा करायला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। हे कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत? तर ज्या महिलांचं आधार सीडिंग आहे, आत्ताच तुम्ही ऐकलं असेल माननीय आदिती तटकरे आहेत यांच्या तोंडून तुम्ही लाईव्ह ऐकलं असेल की ज्या महिलांचे आधार सीडिंग झाले आहे, ज्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे, अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे आतापर्यंत राहिलेले जे पैसे आहेत ते सुद्धा येणार आहेत, किंवा ज्या महिलांना 3,000 मिळाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये, तर ज्या महिलांना 1ही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये, तर ज्या महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये 5 हप्ते आले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये जमा करायला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। तर आता तुम्ही म्हणाल शासनाने सांगितलं होतं, सरकारने सांगितलं होतं की हा हप्ता 2100 रुपये येणार, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की आत्ताच तो हप्ता 2100 करता येणार नाही, तर हा हप्ता 1,500 रुपयेचा 6वा हप्ता येणार आहे। ज्यावेळी अर्थसंकल्पीय बजेट घोषित होईल त्यामध्ये तुम्हाला जी रक्कम लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंथली महिन्याला दिली जाणार आहे ती रक्कम ही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये घोषित केली जाणार आहे आणि तिथून पुढेच किती तुम्हाला 2100 हप्ता येणार की त्यापेक्षा जास्त किंवा कमी येणार हे सांगण्यात येणार आहे। तोपर्यंत तुम्हाला 1,500चाच हप्ता हा शासनाकडून जमा होणार आहे। परंतु कोणत्या महिलांना? ज्या महिलांचा आधार सीडिंग झालेला आहे, ज्या महिलांचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे अशा महिलांच्या खात्यामध्येच हे पैसे जमा होणार आहेत। अदरवाइज ज्या महिलांचा आधार सीडिंग नाही किंवा त्यांचा डीबीटी ऍक्टिव्ह नाही
अशा महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारा 1 रुपयाही येणार नाही। त्यामुळे जर अजूनही कुणाचे डीबीटी ऍक्टिव्ह म्हणजेच आधार सीडिंग नसेल तर तुम्ही संबंधित बँकशी जाऊन संपर्क साधा किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही चेक करा तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही। जर इनॅक्टिव्ह असेल तर तुम्ही संबंधित बँकशी संपर्क साधून तुमचा आधार सीडिंग करून घेऊ शकता। तुम्ही कधीही जर आधार सीडिंग केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला हा हप्ता 6व्या हप्त्यापर्यंत पैसेही मिळून जाणार आहेत। पैसे वाटपाला पैसे जमा व्हायला आजपासून सुरुवात झाली आहे, परंतु महिलांनो भिवू नका। आज जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही म्हणाल की आम्हाला पैसे नाहीत अजून जमा झाले, परंतु भिण्याचं काहीच कारण नाही। माननीय आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे आज वितरणाला सुरुवात केली आहे। आचारसंहितेमुळे ज्या गोष्टी राहिल्या होत्या, ज्या महिलांचे हप्ते थकले होते त्या महिलांच्या हप्ते जमा करायला आजपासून सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवसातच सर्वांचे हप्ते जमा होणार असे नाही, तर आजचा दिवस पहिला होता। इथून पुढे 31 डिसेंबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे हे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा हे होणार आहेत। ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपयाही आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 आले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये, ज्या महिलांना 4,500 आले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 3,000 प्लस आता 6व्या हप्त्याचे 1,500 असे जमा होणार आहेत। 6व्या हप्त्याचे प्लस करून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा हे केले जाणार आहेत। बऱ्याच महिलांना आता 7,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत आजच्या दिवशी, म्हणजे आज 24 डिसेंबरला ज्या महिलांचे पैसे राहिले होते 1 रुपया नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा केले आहेत। परंतु तुम्ही म्हणाल 6वा हप्ता मग आम्हाला कधी मिळणार, तर 6वा हप्ता तुमचे तुमचे थकलेल्यांचे जे हप्ते आहेत ते जमा करून झाल्यावरती तुमच्या खात्यामध्ये रेग्युलर 6वा हप्ता 1,500 रुपयाचा जमा हा केला जाणार आहे। आदिती तटकरे यांनी लाईव्ह वेळेत हे तुम्हाला सांगितले आहे। त्यासाठी तुमचं आधार सीडिंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे। अजूनही जर कोणी आधार सीडिंग केलं नसेल तर तुम्ही आधार सीडिंग करू शकता, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे या आधीचे हप्ते सुद्धा जर तुम्ही आत्ता जरी आधार सीडिंग केलं तरी तुम्हाला पुढच्या हप्त्यापासून सर्व पैसे हे मिळणार आहेत। म्हणजे मागचे हप्ते तर मिळणारच आहेत, परंतु पुढच्या हप्त्यापासूनचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। बऱ्याच महिलांचे कमेंट्सद्वारे प्रश्न होते की रोजच्याच न्यूज असतात परंतु आम्हाला 1 रुपयाही जमा झालेला नाही। परंतु मागच्याच हप्त्यामध्ये मागच्या वीकमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही लवकरच जमा करू असे सांगितलं होतं। तसेच आदिती तटकरे यांनी मागच्या लास्ट वीकमध्ये सांगितलं होतं की आम्ही आतापर्यंतचे सर्व राहिलेले पैसे सुद्धा जमा करू। त्यांनी हा शब्द पूर्ण केलेला आहे। आज बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत आणि सरकार हे सर्व पैसे डिसेंबर अखेरपर्यंत जमा करणार आहे। 2024 मध्येच हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।